गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यात सध्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींकडे जसे राज्याचे लक्ष लागले आहे, तसे सोलापूर जिल्ह्याचे देखील लक्ष लागले आहे। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपकडून कुणाला उमेदवारी जाहीर होणार याची उत्सुकता जिल्ह्यातील भाजप समर्थकांना लागून राहिलेली आहे। तर दुसरीकडे आज सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाकडून विविध ठिकाणी बैठका घेत जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखीन वाढवण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्याचे दिसून येत आहे। आज पंढरपुरातील यश पॅलेस येथे शिवसेना शिंदे गटाकडून पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीस राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पहा काय म्हणाले मंत्री उदय सामंत। परिषदेच्या जागांसाठी दिल्लीमध्ये बैठका सुरू आहेत। साधारणतः कधी या जागांची वाटणी होणार आहे? शिवसेनेला किती? मला जो अंदाज आहे तो अंदाज उद्या संध्याकाळपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल। 17च्या 17 जागा आम्ही महायुती म्हणून लढू, 17च्या 17 जागा आम्ही महायुती म्हणून जिंकू, हा ठाम विश्वास आमच्यामध्ये आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। रायगडची जागा ही राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता आहे, तर पालकमंत्री पद शिंदे सेनेला मिळेल। मी थोडं करेक्ट करतो, शिवसेना हा युबीटी गट आहे आणि आमची शिवसेना ही शिवसेना आहे जी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते। शेवटी कुठच्याही मतदारसंघामध्ये जागा मागणं हा काही दोष असू शकत नाही। इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपेक्षा आमच्या मतदारांची संख्या जास्त आहे, म्हणून कोकणातल्या आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची जागेची मागणी केलेली आहे। पण याच्यावर निर्णय घेण्याचे सगळे अधिकार शिवसेनेचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे। आपल्याला त्याच्यामध्ये पण थोडं करेक्ट करतो, महाराष्ट्रामध्ये जो कांद्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या कांद्याच्या संदर्भामध्ये अमित शाह साहेबांकडे आज बैठक होती, म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दिल्लीमध्ये होते, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी होते। 17 पैकी 14 जागा भाजप त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे आणि 2 जागा आपल्या शिवसेनेला आणि 1 जागा राष्ट्रवादीला मिळते अशी शक्यता आहे। नक्की काय चित्र आहे? हे कुठच्या सूत्रांकडनं तुमच्याकडे माहिती आली मला माहित नाही, ते सूत्र जरा मला सांगा, त्यांच्याशी मी चर्चा करतो, पण असं नक्की होणार नाही। मागणी किती जागांची केली हे आपल्याला माहिती आहे। आपल्या ज्या पूर्वीपासून निवडून आलेल्या 5 जागा आहेत त्यांची आम्ही मागणी केली आणि अधिकच्या जागांची मागणी केलेली आहे, परंतु ही जरी मागणी असली तर याचे सर्व अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत। आमच्यामध्ये गोंधळ नाही आहे, आमच्यामध्ये समन्वय नाही आहे। आता भगीरथ दादा पक्षामध्ये आलेले आहे, अनिल दादा सावंत पक्षामध्ये आलेले आहे, तर जुना नवा हा कुठे भेदभाव असू नये हा त्याचा प्रतिदार्थ होता। कारण जे पक्ष पूर्वीपासून चालवत आहेत त्यांचा देखील मान सन्मान राहिला पाहिजे, परंतु साहेबांवर विश्वास टाकून साहेबांच्या निष्ठेपोटी आणि साहेबांच्या विश्वासावर जे पक्षामध्ये आले त्यांचा देखील मान सन्मान राहिला पाहिजे हा त्याचा प्रतिदार्थ होता। मी समन्वय समितीचा सदस्य आहे। शिवसेनेमार्फत 3 जे सदस्य आहेत त्यातला मी एक सदस्य आहे। याच्यावर आमची चर्चा झालेली आहे। कालच रात्री याच्या संदर्भात सगळ्या पालकमंत्र्यांची समन्वयाची बैठक झाली, त्याच्यामुळे आपण अपेक्षा करू की सोलापूरचे देखील पालकमंत्री शिवसेनेला न्याय देतील। जसे सोलापूरला भाजपाचे पालकमंत्री आहेत तसं मी शिवसेनेचा पालकमंत्री आहे, तसं आमचे प्रताप सरनाईक पालकमंत्री आहेत, तसे साहेब 2 जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे समन्वय व्यवस्थित साधला जाईल।
निवडणुकीत ज्या पद्धतीने वागणूक मिळाली आपल्या सोबत देखील अमोल जे आहेत याचा कुठेतरी विचार होणार आहे आता. नाही, याचा पण विचार झाला. अमोल बापूशी आमची याच्याबद्दल सविस्तर चर्चा मागच्या दौऱ्यामध्ये देखील श्रीकांत शिंदे साहेबांच्या आणि माझी झालेली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं लोकप्रतिनिधीचं खच्चीकरण होऊ नये ही आमची भूमिका राहणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी ऐकायला मिळते, मी अजून त्याची खात्री केली नाही, की साध्या साध्या गोष्टीवर पोलीस कारवाई करायची हे काय नवीन जी फॅशन आलेली आहे ती जास्त मोठ्या प्रमाणात इकडे आहे. कोण करते मला माहित नाही, पण मी आज माझा मुक्काम सोलापूरमध्ये आहे. मी सीपींची पण बोलणार आहे, एसपींची देखील बोलणार आहे, की शेवटी पोलिसांची विश्वासार्हता महाराष्ट्राच्या ही फार मोठी आहे. त्याच्यामुळे राजकीय दबावापोटी जर कोण अशा केसेस दाखल करत असतील तर ते देखील योग्य नाही हे मी स्पष्टपणाने सांगतो. सध्या भाजप आणि रचनात्मक पालनी सुरू आहे त्यामुळे 19ला भाजप शिवसेना आमने सामने लढणार असं चित्र आहे. 2047 पर्यंत महायुतीनंच लढणार. कधी अशी जाहीर होणार आहे आज पुढच्या 1 महिन्यामध्ये सोलापूरची जिल्हाध्यक्षांपासून ते विभाग प्रमुखांपर्यंत सगळी कार्यकारिणी जाहीर होईल. मी सांगितलं ना, मी ज्यावेळी इथं आलो त्यावेळी मला असं कळलं की जिल्हाधिकाऱ्यांनी काल काहीतरी एक निर्णय घेतलेला आहे. आज मोठी एकादशी असल्यामुळं प्रचंड गर्दी पंढरपूरमध्ये आहे आणि आम्हाला जे असलेलं संरक्षण, आमच्याबरोबर जे असलेले पोलीस असे घेऊन जर आम्ही दर्शनाला गेलो तर त्या लाखो लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार होईल आणि ते योग्य नाही. आज जी शेतकरी जनता विठुरायाच्या दर्शनाला आलेली आहे त्यांचा प्रथम अधिकार आहे आणि म्हणून मी आणि आमचे सगळे सहकारी कळसाचं दर्शन घेऊन जाणार आहोत.